की आपलं डिसिजन चुकलंच तर दोष आपला आहे ना. तेव्हा आई वडिलांना नाही तू करून दिलंस ना लग्न, बघ कसा आहे नवरा माझा, बघतो का म्हणून बिचाऱ्याने त्यांनी तुम्हाला आयुष्यभर सांभाळलंय, शिक्षण दिलं, इतके कष्ट घेतले आणि पुन्हा लग्नानंतर सुद्धा त्यांनाच दोष द्यायचं की तू असा नवरा मिळवून दिलास म्हणून. ते मला ते स्वतःला पटत नाही काही गोष्टी, की तुम्ही डिसिजन घेतलाय ना, तुम्हाला तो पटतोय ना, तर मग करा. इव्हन मी सिरियल्स करताना सुद्धा काही काही सिरियल्स मी केल्यानंतर ते फसल्या थोड्या विचारात. तो प्रोड्युसरचं पण काही नाही, मला जो रोल सांगितला होता तो इतका सुंदर होता आणि नंतर मी चॅनल सांगितलं की त्या सिरियलमध्ये असंच होतंय त्यामुळे TRP वाढतोय, तर तुम्ही हे इकडे वाढवा, ते तिकडे वाढवा. असं केलं की तर माझा रोल कुठे गेला काही कळलंच नाही. मग नंतर मला दुःख व्हायला लागलं की का केली मी. पण ज्या क्षणी मी हो म्हटलं होतं त्या क्षणी ते बरं होतं ना. त्यामुळे काही काही डिसिजन आपले थोडेसे चुकतात, पण ते आपण म्हणायचं हां ठीक आहे नेक्स्ट टाइम आणखीन अलर्ट राहूया असं असतं.